नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। जत तालुक्यामध्ये करजगी नावाचं जे गाव आहे, या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आज सकाळी घडलेली आहे। 4 वर्षाची लहान मुलगी आहे आणि तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनाने खूप सतर्कपणे जेव्हा गावातून मिसिंग झाले म्हणून पोलिसांना फोन गेला, तेव्हा त्यांची एक टीम गावामध्ये तात्काळ आली आणि त्यांनी जवळपास 15-20 मिनिटाच्या आतमध्येच ह्या सगळ्या घटनेचा उलगडा केलेला आहे। तर आता मिरज सिव्हिल येथे PM साठी बाळाला आणलेला आहे। पोलीस प्रशासन, वैद्यकीय सर्व अधिकारी आणि व्हिडिओ शूटिंग इन कॅमेरा हे PM होतं आहे। तर माननीय आमदार इद्रिस भाई पण येत आहेत आणि सर्व लोक पण आहेत। तर विनंती आपल्या सर्वांना हीच आहे की पोलीस प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक या घटनेचा तपास करते। ज्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्यालाही पोलीस बोलतं करतील आणि त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन असेल, वैद्यकीय विभाग असेल, हा व्यवस्थितपणे कारवाई करेल। लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाच्या सोबत ठामपणे आहोत। जातीचा विषयच नाही, एका बाळावरती असा अन्याय झालेला आहे आणि त्यामुळं ही घटनाच निषेधार्ह आहे। मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय पोस्टमॉर्टमसाठी जत येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैव आणि काळिंबा फासणारी घटना ही एका 4 वर्षाच्या मुलीवर त्या नराधमानं बलात्कार करून तिची हत्या केलेली आहे। आणि हा प्रकार म्हणजे मनाला नव्हे, सगळ्या विचारांना सुद्धा वेदना देणारा हा प्रकार आहे। आणि या संबंधित पीडित जे कुटुंबीय आहेत, तिथं आहेत, महिला आहेत, तपास अधिकारी वगैरे सर्वच आहेत, पोलीस सहकार्य करत आहेत। परंतु सांगली जिल्ह्याला कोणाच्या दृष्टीने आली काय माहिती नाही, पण ही एवढी माणुसकीला काळिंबा फासणारी घटना, ही हृदयद्रावक घटना ज्याला म्हणतो आपण, ती घटना ही घडलेली आहे। आणि त्या लहान चिमुकलीचा मृतदेह आज या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आणलेला आहे। इथं सर्वच जण फार जड अंतकरणाने, दुःखी मनाने इथं सर्व उपस्थित आहेत। तिथले स्थानिक आमदार गोपीनाथ पडळकर देखील आता या ठिकाणी होते, त्यांनी सहवेदना त्या ठिकाणी केली। अल्पसंख्याक समाजातल्या एखाद्या छोट्या बालिकेवर अशा पद्धतीचा जो काही अन्याय झालेला आहे, अन्याय म्हणजे काय, जीवाशी खेळला गेलेला आहे। एकतर दुष्कृत्य केलेलंच आहे आणि नंतर तिचा जीवही घेण्यात आलेला आहे। अशा परिस्थितीत समाजाच्या भावना निश्चितपणानं, एक विशिष्ट समाजाची म्हणून नव्हे तर सर्व समाजाच्या भावना यासाठी तीव्र आहेत की ही घटना माणुसकीला काळिंबा फासणारी आणि सांगली जिल्ह्याला काळिंबा फासणारी घटना आहे। की काय करावं या समाजात अशा असणाऱ्या नराधमांच्यासाठी काय कायदा तर होणे आवश्यकच आहे की अशांना ज्या पद्धतीने इतर काही देशात कायदे आहेत की ज्यावेळेस अशा पद्धतीने काही दुष्कृत्य केलं जातं, त्यावेळेला 2 दिवसाच्या आत त्याचं सगळं सुनावणी होऊन त्याला त्या पद्धतीची जीवे मारण्याची आणि फाशीची तरतूद आहे। तशी तरतूद आपल्या कायद्यात का होत नाही, असं प्रत्येक घटनेच्या वेळेला चर्चा होते। आपली समाजसुद्धा त्या दृष्टिकोनातनं सातत्याने आक्रमक असतो, पण आपल्या सरकारकडून हे का केलं जात नाही त्याचं मात्र काही गोडबंगाला अद्याप उघडलेलं नाही। पण सरकारला निश्चितपणानं आता हे करण्याची आवश्यकता आहे। त्यासाठी देशात कायदा व्हावा का नाही व्हावा हा वरच्या पातळीचा भाग आहे, पण महाराष्ट्रात 100% अशा पद्धतीचा कायदा होणं आवश्यक आहे। निश्चितपणानं एक विधान परिषदेचा सदस्य बनवून आणि जिथं कायदा बनवला जातो, कायद्यात दुरुस्त्या केल्या जातात, कायद्यात काहीतरी ॲडिशन केलं जातं, करेक्शन केलं जातं, तिथले सभागृहातनी आहे। त्यामुळे निश्चितपणानं या सभागृहातनी या पद्धतीचा ठराव आणि प्रस्ताव देण्याचा या ठिकाणी मी निश्चित केला। करजगी तालुका जत जिल्हा सांगली येथे एका 4 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याची माणुसकीला काळिंबा फासणारी घटना गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास घडली आहे। खुनानंतर नराधमानं बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता।
या प्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळली वय वर्ष 45 राहणार करजगी याला ओमदी पोलिसांनी तात्काळ अटक करून मुसक्या आवळल्या आहेत. या चिमुरडीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे आणण्यात आला होता. या ठिकाणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नायकवडी यांनी भेट देऊन नातेवाईकांचं सांत्वन केलंय. या घटनेनंतर अल्पसंख्याक तसेच सर्व समाजाच्या भावना तीव्र झाल्याने मिरज शासकीय रुग्णालयामध्ये मोठी गर्दी झाली होती.